नमस्कार मित्रांनो, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ऊर्जा कोर्टातून निघालेली असते, परंतु त्याचवेळी ऊर्जाचं लक्ष नसतो आणि तिला एका माणसाची धडक लागते आणि त्याचवेळी ऊर्जाच्या हातात असणारे सर्व डॉक्युमेंट खाली पडतात आणि तिथे तिला सावरण्यासाठी पुन्हा एकदा शौर्य आलेला असतो। आता शौर्य ऊर्जाला सर्व डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी मदत करतो। ते सगळे कागद गोळा करून झाल्यानंतर आता शौर्य ऊर्जाकडे पाहतो, तर त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की तर ऊर्जा आहे। आता ऊर्जा ही शौर्याकडे पाहते, तर आता शौर्य म्हणतो, ऊर्जा शिंदे, नाही नाही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही माझ्यासमोर उभे आहात। तर आता ऊर्जा थोडी शौर्याची मस्करी करत म्हणते, आपण या अगोदर कुठे भेटलो आहोत का? शौर्य म्हणतो, अहो असं काय करताय? सकाळी तुम्ही त्या गुंडांशी लढत होता, त्या मुलीला प्रोटेक्ट करत होता, त्या गुंडांना चांगलेच धूळ चारत होता आणि खूप मोठमोठे डायलॉग करत होता, त्यावेळी मीच नाही का तिथे आलो होतो? आता ऊर्जा हसू लागते, तर शौर्य म्हणतो, तुम्ही माझी मस्करी करताय ना? मला माहीत आहे तुम्हाला सगळं काही आठवतं, कारण तुम्ही अशी काही एंट्री केली होती आणि त्या गुंडांची अशी काही धुलाई केली ना, ते कोणीच विसरू शकत नाही। तर ऊर्जा शौर्याला म्हणते, पण तू आलास म्हणून, नाहीतर काही माझं खरं नव्हतं। शौर्य म्हणतो, नाही नाही, तू ज्या पद्धतीने त्यांना भिडत होतीस ना, त्यावरून मला तरी वाटत नाही की तुला कोणाची गरज होती। तर ऊर्जा म्हणते, नाही, असं हे फक्त म्हणण्यासाठी आणि बघण्यापुरतं आहे, परंतु त्या क्षणी माझी काय अवस्था झाली होती ना, ते फक्त मलाच माहीत आहे। तर आता शौर्य म्हणतो, पण ती मुलगी ठीक आहे ना आणि केस फाईल केली आहेस का? तर ऊर्जा म्हणते, नाही ना रे, ती मुलगी घाबरूनच गेली आहे, ती तर केस फाईल करायला तयारच नाहीये, या सगळ्यात तिला पडायचंच नाही असं ती म्हणते। शौर्य म्हणतो, तिचंही बरोबर आहे, आजकाल हेच चालू असतं, कोण केस फाईल करायला बघतच नाही। म्हणजे कसं असतं की या सगळ्यामध्ये कोणाला पडायचंच नसतं, म्हणजे ते केस फाईल करायची, पोलिसात जाऊन तक्रार करायची आणि त्यानंतर वकिलाची फी, हे सगळं काही परवडणारं नसतं आणि म्हणूनच आजकाल केस फाईल करणं हे खरंच खूप प्रमाण कमी होत चाललं आहे। कारण कसं आहे, प्रत्येक व्यक्ती एकच विचार करत असतं की न्याय कधी मिळणार। कारण आजकाल कसं आहे ना ऊर्जा, न्याय मिळवणं आणि न्याय मिळणं हे वेळ आणि वय वाया घालवण्यासारखंच आहे आणि म्हणूनच कदाचित कोणी या कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडत नसावं। आता शौर्याच्या बोलण्याचा ऊर्जा विचार करू लागते आणि ऊर्जा रागानेच म्हणते, आणि म्हणूनच ही गुन्हेगार प्रवृत्ती वाढत चालली आहे, गुन्हेगारांची हिंमत वाढत चालली आहे। परंतु तू पडशील का या भानगडीत? म्हणजे तू कोर्टात साक्ष देशील का? तर शौर्य म्हणतो, पण या सगळ्या गडबडीत त्या मुलीला मी पाहिलंच नाहीये। तर ऊर्जा म्हणते, मी सगळं काही तुला समजावून सांगेन, फक्त तू तिथे येऊन साक्ष द्यायचीस, देशील का साक्ष? या सगळ्यामध्ये तू मला साथ देशील का? म्हणजे उद्या ही केस कोर्टात उभी राहिली तर त्यावेळी तू माझ्यासोबत असशील ना? तर आता शौर्य म्हणतो की हो, देईन मी तुला साथ। हेच तर खरं शौर्याने ऊर्जाला दिलेलं पहिलं वचन असतं। तर आता ऊर्जा शौर्याला म्हणते, ज्याप्रमाणे तू रस्त्यावर तुझी हिंमत दाखवलीस ना, तशीच कोर्टातही दाखवशील ना? सांग, येशील ना तुम्हाला साथ द्यायला? तर शौर्य आता ऊर्जाच्या डोळ्यात पाहत म्हणतो, तू जर साथ दिलीस तर कोर्टही गाजवेन। आता मात्र ऊर्जाही शौर्याकडे पाहत असते, शौर्य मात्र पूर्णपणे ऊर्जामध्ये हरवून गेलेला असतो। तर ऊर्जा शौर्याला विचारते, काय म्हणालास? तर शौर्य म्हणतो, नाही म्हणजे तू म्हणालीस ना साक्ष द्यायला, तर मी साक्ष द्यायला तयार आहे। तर ऊर्जा आपला हात पुढे करत आता शौर्याला विचारते, प्रॉमिस? तर शौर्य कुठलाही विचार न करता ऊर्जाला प्रॉमिस करत म्हणतो, हो, मी तुला प्रॉमिस करत आहे, मी तुझ्यासोबत तिथे साक्ष द्यायला नक्कीच येईल। असं म्हणत आता दोघेही एकमेकांच्या हातात हात देत हरवून गेलेले असतात, दोघेही एकमेकांना पाहत गोंतून गेलेले असतात आणि त्याचवेळी ऊर्जाचे सर त्या ठिकाणी येतात आणि ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा, अगं तू डॉक्युमेंट आणलेस ना? ऊर्जा म्हणते, हो सर। तर आता ऊर्जा त्यांच्याकडे डॉक्युमेंट देते, तर त्यानंतर ते दोघांकडेही पाहतात आणि म्हणतात, हे काय, होळी नसताना रंग खेळून आलात का? आता ते हसू लागतात। तर ऊर्जा म्हणते, नाही सर, ते आता ऊर्जा काही सांगणार तर ऊर्जाचे सर ऊर्जाला म्हणतात, चल, केस चालू होणार आहे, असं म्हणत ते ऊर्जाला घेऊन जात असतात। ऊर्जा म्हणते, हो आलेच सर। तर त्यानंतर ती आता शौर्याला म्हणते, मी येतेच, पण हो, विसरू नकोस, वचन दिलेस तू मला, असं म्हणत आता ऊर्जा शौर्याकडे पाहते आणि तिथून निघून जाते। तर शौर्यही ऊर्जाकडेच पाहत असतो आणि मनाशीच म्हणतो, हो ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, वचन दिले मी तुला, असं म्हणत शौर्य आता ऊर्जामध्ये हरवून गेलेला असतो। त्याला आयुष्यातील त्याला हवी असणारी ऊर्जा मिळालेली असते आणि म्हणून तो खूप खुश असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऊर्जा घरी येताच ऊर्जाची आई तिची शाळा घेते आणि म्हणू लागते, काय गं ऊर्जा, कुठे होतीस? अगं किती उशीर झालाय आणि हे काय गुलाल वगैरे लावून आली आहेस? तर ऊर्जा म्हणते, आई, अगं तू सकाळी म्हणाली होतीस ना की गावदेवीची जत्रा आहे,
मग तिथूनच येत असताना तो गुलाल अंगावर पडला, बाकी काही नाही. परंतु त्याच वेळी पिंट्या धावत पळत येतो आणि म्हणू लागतो, ऊर्जाताई अगं किती कमाल फायटिंग केलीस तू. तर आता हे ऐकताच पूर्वाताई म्हणतात, फायटिंग नक्की काय केलंय तिने. तर पिंट्या म्हणू लागतो, 4-5 मुलांची चांगलीच तंगड्या मोडल्या आहेत तिने, चाळीची स्टार झाली आहे स्टार. आता मात्र ऊर्जा म्हणू लागते, आई अगं असं काही नाहीये. तर आता पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा तू नक्की काय केलंयस, कोणाशी मारामारी करून आलीस, ऊर्जा बोल ना. ऊर्जा म्हणते, आई शांत हो. आणि पिंट्याला म्हणते, पिंट्या निघ इथून. असं म्हणताच पिंट्या तिथून निघून जातो. तर पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा बोल, तुला लागलं तर नाही आहे ना. ऊर्जा नक्की काय झालं. ऊर्जा म्हणते, आई काळजी करू नकोस, मला काहीही झालेलं नाहीये. तर पूर्वाताई म्हणतात, मग तू मारामारी का केलीस, का हे सगळं काही केलंयस तू. ऊर्जा म्हणते, आई मी तुला सगळं काही सांगते. देवी आईची मिरवणूक चालू होती आणि त्याच ठिकाणी 4 मुलं एका मुलीचा पाठलाग करत होते, तिला त्रास देत होते. तिचे कपडे फाटलेले होते, तिच्या अंगावर नखांचे ओरखडे होते. ती मोठमोठ्याने ओरडत होती, मला वाचवा, मला वाचवा. परंतु तिला वाचवायला कोणीच पुढे येत नव्हतं. सर्वजण हे सगळं काही पाहत होते, परंतु कोणीच तिला वाचवत नव्हतं. आणि त्या क्षणी मला जे वाटलं ते मी केलं. मी त्या गुंडांना जमेल तसं हाणलं, जे मिळेल त्याने त्यांना तुडवलं. मी एकटी लढत होती, परंतु तिथे असणाऱ्या 100 लोकांपैकी एकही कोणी पुढे आलं नाही. परंतु लोक व्हिडिओ मात्र काढत होते. सगळ्यांनी व्हिडिओ काढला, परंतु मदत मात्र कोणीच केली नाही. परंतु आई, त्या ठिकाणी एक मुलगा आला आणि त्यानंतर त्याने आमची मदत केली. त्याने त्या गुंडांना मारलं आणि तिथून पळवून लावलं आणि म्हणूनच ती आज मुलगी वाचली. परंतु आई, त्यानंतर तो मुलगा मला कोर्टातही भेटला आणि त्याने मला सांगितलंय की तो साक्ष द्यायला तयार आहे. आई, आता त्या मुलीला घेऊन मला पोलीस स्टेशनला जावं लागेल. असं म्हणत ऊर्जा निघत असते. परंतु त्याचवेळी पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस, घराबाहेर पाऊलही ठेवायचं नाही. ऊर्जा, तू या सगळ्यामध्ये का पडतेस, तुला कळतंय का. ऊर्जा, तुझं काम तू नीट कर, नसेल जमत तर काम सोड आणि घरात बस, मी तुला पोसेन. परंतु अशा भानगडीत तू पडायचं नाहीस. तर ऊर्जा म्हणते, आई असं कसं बोलू शकतेस, अगं एका मुलीवर अन्याय होत असताना मी शांत राहायचंय का. आणि तूच तर म्हणतेस ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाराच गुन्हेगार असतो. मग आई, डोळ्यासमोर जर अशा घटना होत असतील तर आपण शांत उभं राहायचं, हे कसं शक्य आहे. तर आता पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा गं माझं ऐकून तरी घे. ऊर्जा म्हणते, नाही आई, तू दिलेली ही शिकवण आहे, मी त्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आणि त्या मुलांना मी धडा शिकवणारच. असं म्हणत ऊर्जा तिथून निघून जाते. पूर्वाताई ऊर्जाला आवाज देऊ लागतात, तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्या मुलीला न्याय मिळवून देणं हे ऊर्जासमोर असणारं ध्येय असतं. ऊर्जाची आई ऊर्जाला आवाज देत असते, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ऊर्जा मात्र काही थांबायला तयार नसते. तर पूर्वाताई आता फोटोसमोर उभ्या राहतात आणि म्हणू लागतात, कसं समजावू हिला, बाहेरच्या लढायांमध्ये घरच्या माणसाचाच बळी जातो. कारण या सगळ्यामध्ये ऊर्जाच्या वडिलांनाही जीव गमवावा लागलेला असतो. हे सगळं काही पूर्वाताईंना माहीत असतं आणि म्हणूनच पूर्वाताईंना खूप वाईटही वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्पिताची चिडचिड होत असते, तिला राग येत असतो, तिला काय करावं काहीच कळत नसतं. आणि त्याचवेळी तिथे विक्रांत येतो आणि म्हणू लागतो, पद्मा अजूनही तीर्थाच्या घरी पोचलीच नाहीये, तू तिच्याशी गोड गोड बोलत होतीस ना, आणि म्हणूनच तिला माज आला आहे. ती मला चॅलेंज करते, विक्रांत शिर्केला, परंतु शिर्केंना चॅलेंज करण्याचे परिणाम तिला अजून माहीत नाहीयेत. कुठेही लपली तरी सुद्धा मी तिला शोधून काढेन आणि जमिनीत गाढेन. आता हे ऐकल्यानंतर अर्पिता चिडते आणि म्हणू लागते, कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेव, तू आमदार दिग्विजय शिर्केंचा मुलगा आहेस. त्यामुळे तू जे काही करशील ना, तुझं एक चुकीचं पाऊल आपल्या वडिलांच्या पोझिशनला धक्का लागू शकतो. अरे, एका गरीब मुलीवर हात टाकताना तुला लाज नाही का वाटली. अरे, आणि ज्या मुलीवर हात टाकलास त्याच घरात तुझं लग्न ठरलंय, हे विसरून गेलास का तू. त्याच घरची मुलगी या घरात तुझी बायको म्हणून येणार आहे. आणि असं असतानाही दारूच्या नशेत असं वाईट कृत्य केलंयस आणि एका गरीब मुलीवर तू हात टाकलायस. हे सगळं करायची काय गरज होते विक्रांत तुला. असं म्हणत अर्पिता खूप चिडलेली असते. तर आता विक्रांत म्हणू लागतो, तू गप्प बस का शहाणे. तर आता अर्पिता म्हणते, मी गप्प बसणार नाही. तुझ्या अशा वागण्यामुळे तीर्थाला जर सत्य कळालं तर तुझ्या लग्नाचं काय होईल याचा विचार तरी केलायस का तू. अरे, तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझ्या लग्नात काय गोंधळ निर्माण होऊ शकतं आणि जर सत्य समोर आलं तर पुढे बाबांच्या पोझिशनचं काय होईल याचाही तुझ्या मनात विचार आला नाहीये का विक्रांत. इकडे अर्पिताचा पारा खूप चढलेला असतो. अर्पिताला ह्या गोष्टी सहनही होत नसतात. अर्पिता म्हणू लागते, आणि ती पद्मा उद्या जर पोलीस स्टेशनला गेली आणि कोर्टात केस उभी राहिली तर.
तर विक्रांत म्हणतो मी बघतोच ती कशी कोर्टात जाते आणि कशी पोलीस स्टेशनला जाते. नाही जर तिचे हातपाय तोडून ठेवले तर नावाचा विक्रांत शिर्के नाही. तर अर्पिता म्हणू लागते विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही करतोयस ना त्यामुळे काय होईल याचा विचार कर. अरे तुला काय वाटतं त्या पद्माला कोणी मदत करणार भेटणार नाही का? कोणीतरी तिला नक्कीच मदत करेल. आणि हे सगळं जर सोशल मीडियावर आलं आणि या सगळ्यात जर तुझं नाव दिसलं तर पप्पांचे विरोधक याच गोष्टीचा फायदा घेतील आणि या सगळ्यात तुझ्याबरोबर पप्पांचंही करिअर बर्बाद होईल. आणि मग विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव, पप्पा तुझी वरात काढतील आणि मग तुला पप्पा सोडणारही नाहीत. विक्रांत तुझं एक चुकीचं पाऊल पुढे काय करू शकतं याचा विचारही तू त्यावेळी केला नाहीस. परंतु विक्रांत आता हे प्रकरण मी छापायचा प्रयत्न करत आहे, कारण काही झालं तरी मला शौर्यला गमवायचं नाही. मला शौर्यसोबत लग्न करायचं आहे. मी आलेच, मी जहागीरदारांच्या घरी जाऊन येते आणि पद्मा कुठे आहे ते पाहते. असं म्हणत आता अर्पिता निघालेली असते. परंतु अर्पिता जाण्याअगोदर विक्रांतला म्हणू लागते पण हो, मी घरी येईपर्यंत तू कुठेही जाणार नाहीयेस, कळलं? असं म्हणत अर्पिता आता पद्मा नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी शौर्यच्या घरी निघालेली असते. तर इकडे विक्रांतचे मित्र आता विक्रांतला विचारतात विकी आता पुढे काय करायचं आहे. तर विक्रांत म्हणतो आता थांबायचं नाही, आता त्या पद्माच्या घरी जायचं आणि डायरेक्ट तिला उचलायचं. आता शिर्केंचा दणका मोडणार मनका. असं म्हणत आता विक्रांत त्याच्या मित्रांना घेऊन निघालेला असतो. तर त्यातील एक मित्र आता विक्रांतला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु विक्रांत काही थांबायला तयार नसतो. तो रागाच्या भरात पद्माच्या घरी जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऊर्जा घराबाहेर पडत असते. त्याचवेळी पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात ऊर्जा तुला ऐकायचंच नाही आहे ना. असं म्हणत आता पूर्वाताई तिथून जात असतात. परंतु आता ऊर्जा आईला थांबवते आणि म्हणू लागते आई अगं प्लीज समजून घे ना. तर पूर्वाताई म्हणतात काय समजून घ्यायचं हे सांग ना. तर ऊर्जा म्हणते आई अगं त्या मुलीला मदत करावीच लागेल, कारण त्या मुलीला या सगळ्यातून बाहेर काढणं ही आपली जबाबदारी आहेच. तर पूर्वाताई म्हणतात जग बदलायला निघाली आहेस का, परंतु या सगळ्यामध्ये तुझी काय अवस्था होऊ शकते याचा विचार केलायस का तू. ऊर्जा म्हणते आई शांत हो, बस बरं. असं म्हणत आता ऊर्जा आपल्या आईलाच समजावत म्हणते आई तूच नेहमी म्हणत आलीस ना जे चूक आहे ते चूक आहे, हे तूच लहानपणापासून शिकवत आली आहेस ना. मग आता का तू असं बोलतेस, आता का तू मला मदत करत नाहीयेस. खरं तर आई तू मला मदत करायला हवीस. या सगळ्यामध्ये मला तुझी साथ मिळणं खूप गरजेचं आहे. आई अगं माझ्या डोळ्यासमोर एका मुलीवर अत्याचार केला जातोय, तिला त्रास दिला जातोय आणि मी मात्र शांतच राहू, असं कसं बोलू शकतेस तू. तर पूर्वाताई म्हणतात हो, पण ज्या मुलीसाठी तू लढा द्यायला निघाली आहेस, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवतेस, ती मुलगी त्या मुलांविरुद्ध केस फाईल करायला तयारच नाही आहे. ती त्या मुलांविरुद्ध कोणतीही तक्रार करायला तयार नाही आहे. मग तू हे सगळं काही कसं करणार आहेस. तर आता ऊर्जा म्हणू लागते होईल ना तयार, आपण तिला तयार करूयात. आपण जर तिला साथ दिली तर ती नक्कीच या सगळ्यासाठी तयार होईल. परंतु पूर्वाताई तिथून निघून जात असतात. ऊर्जा आईला थांबवते आणि म्हणू लागते आई प्लीज माझं ऐकून तरी घे. परंतु पूर्वाताई ऊर्जाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात आणि म्हणूनच आता ऊर्जा आईला म्हणू लागते आई हेच वाक्य तू माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. मला सांग आज या ठिकाणी ती मुलगी आहे, परंतु त्याच ठिकाणी जर मी किंवा दिव्याताई असतो तर तू काय केलं असतं. हे सगळं काही निमूटपणे सहन केलं असतं. हाताची घडी घालून तू शांत बसली असतीस की कशाचीही पर्वा न करता तू उठून उभी राहिली असतीस आणि या सगळ्याला भिडली असतीस. सांग आई तू नक्की काय केलं असतं. आता मात्र पूर्वाताई शांतच होतात. ऊर्जा म्हणते नाही आई मला उत्तर हवं आहे. तर पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात ऊर्जा हे सगळं काही शक्य आहे का. ऊर्जा म्हणते आई तू जर साथ दिलीस तर हे सगळं काही नक्कीच शक्य आहे. आई समजा ती पद्मा ही केस फाईल करायला तयार झाली तर तू मला साथ देशील का. पूर्वाताई म्हणतात ऊर्जा म्हणते आई बोल तू मला साथ देशील की नाही. आई तुझ्या साथीची तुझ्या पाठिंब्याची मला गरज आहे. तर पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभी आहे, नेहमीच माझी साथ तुला आहे ऊर्जा. आता मात्र ऊर्जा खुश होते आणि म्हणू लागते आई थँक्यू सो मच, तू माझ्यासोबत आहेस ना, मग आता मला कशाचीच भीती नाही. थांब मी पद्माला फोन करते. असं म्हणत आता ऊर्जा पद्माला फोन करायला घेते. इकडे मात्र पद्मा पूर्णपणे घाबरून गेलेली असते. घडलेला सगळा प्रसंग पद्माला आठवत असतो. या सगळ्याने पद्माला त्रासही होत असतो. परंतु त्याचवेळी आता ऊर्जाचा पद्माला फोन आलेला असतो. आता पद्मा ऊर्जाचा फोन उचलते आणि म्हणू लागते हॅलो ऊर्जाताई बोल ना. तर आता ऊर्जा पद्माला म्हणते पद्मा तू काय ठरवलंयस.
तू ही FIR करायला तयार आहेस ना? तर पद्मा म्हणते, नाही ताई, मला या भानगडीत नाही पडायचंय, कारण ती मुलं मला नाही सोडणार. तर आता पद्माला ऊर्जा म्हणू लागते, तसंही ती मुलं तुला सोडणार नाहीस, कारण त्यांच्यासाठी तू आता धोक्याची घंटा बनली आहेस. त्यामुळे काही झालं तरी ते तुला सोडणार नाहीत पद्मा. त्यामुळे विचार कर पद्मा. अगं, आपल्याला न्याय मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्या मुलांची मजल इतकी वाढली की त्यांनी तुला एवढा त्रास दिला, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपल्याला FIR नोंदवावीच लागेल. पद्मा प्लीज या सगळ्यासाठी तयार हो, या सगळ्याचा विचार कर. परंतु पद्मा नकार देत असते आणि त्याचवेळी पद्माचा दरवाजा मोठमोठ्याने कोणीतरी वाजवत असतं. आता मात्र पद्मा घाबरते. ऊर्जा विचारते, पद्मा गं काय झालंय, कोण आहे बाहेर, बघ ना. पद्मा मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता पद्माची ती अवस्था पाहून इकडे ऊर्जालाही पद्माची काळजी वाटत असते. पद्मा कशीबशी घाबरतच आता दरवाजा उघडून पाहते तर बंटी आलेला असतो. पद्मा लगेच बंटीला ओढून आतमध्ये घेते. बंटी म्हणतो, ताई अगं काय झालंय, तू एवढी का घाबरलीस आणि तू कामावरून आज लवकर कशी काय आलीस आणि तुझ्या डोक्याला काय लागलंय ताई, असं म्हणत बंटी खूप घाबरलेला असतो. बंटी पद्माला विचारतो, ताई तुला कोणी काही केलं आहे का? तर पद्मा म्हणते, नाही रे बंटी, कामावरून येत असताना रस्त्यात पडले आणि डोकं आपटलं, असं म्हणत असताना पद्माचे अश्रू अनावर होतात. पद्मा बंटीला जवळ घेते आणि खूप रडू लागते. तिला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता शौर्य खूप छान तयार होऊन आता बाहेर पडत असतो. शौर्य स्वतःला आरशात पाहतो आणि म्हणू लागतो, थोडं डिसेंट तर दिसायलाच हवं आणि मी दिसतोय आता कूल. तर आता त्याचवेळी सोनल आणि मोनल येतात आणि म्हणू लागतात, हॅलो कूल, कुठे निघालायस? आता मात्र शौर्य म्हणू लागतो, कुठे नाही, महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यासाठीच जात आहे. तर सोनल मोनल म्हणतात, हो का, मग त्यासाठी एवढं तयार होऊन जावं लागतं का? तर आता शौर्य म्हणतो, तुम्हा दोघींचं काय चाललं आहे? तर आता शौर्याला ते दोघीही म्हणू लागतात, आम्हाला माहीत आहे ना तुझं महत्त्वाचं काम काय आहे, अर्पिता वहिनी. तर आता शौर्य म्हणतो, अर्पिता अर्पिता अर्पिता, त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसतच नाही का? बघावं त्यावेळी अर्पिता हेच नाव तुमच्या तोंडी असतं. तर सोनल मोनल शौर्याला म्हणतात, हो, कारण तू आता अर्पिता वहिनीला भेटायला चाललास हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. तर शौर्य म्हणतो, नाही, प्रत्येक व्यक्तीची एक स्पेस असते आणि तशीच सोनल तुझीही आहे, मोनल तुझीही आहे आणि माझीही आहे. त्यामुळे आता मला कामासाठी बाहेर जाऊ द्यात. तर सोनल म्हणू लागते, हो का, परंतु तू कामावर जात असताना व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घालून जातोस हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. पण आता तू जे कपडे घातलेस ना, यावरून आम्हाला चांगलंच कळतंय की तू कोणाला तरी भेटायला जात आहेस. तर शौर्य म्हणतो, मी खरंच कामासाठीच जात आहे. तर मोनल म्हणते, सांग ना तू नक्की कुठे जात आहेस? तर शौर्य म्हणतो, म्हटलं ना मी कामासाठी जात आहे. तर सोनल मोनल काही चिडवायच्या थांबत नसतात. तर मोनल म्हणते, तू कुठली दुसरी मुलगी पाहिली आहेस का? तर आता शौर्य म्हणू लागतो, नाही, मी दुसरी कुठली मुलगी पाहिली नाही आणि पाहिली तर आईबाबांना दाखवण्या अगोदर तुम्हा दोघांना दाखवेन. परंतु आता शांत राहाल का? आता जास्तच शेपाडला आहात तुम्ही, तुम्हाला फटकेच द्यायला पाहिजे. असं म्हणताच आता तिथे विजयाताई येतात आणि शौर्याला म्हणतात, काय हे काय चाललंय आणि तुम्ही दोघी का त्याला त्रास देताय? आणि शौर्य, तू कुठे निघालायस रे? तर त्याचवेळी मोनल म्हणू लागते, काकू अगं तुला माहीत नाहीये, तो डेटवर चालला आहे, म्हणूनच तर रूममध्ये परफ्यूमचा घमघमाट सुटला आहे. तर शौर्य म्हणतो, असं काही नाही. तर विजयाताई शौर्याला म्हणतात, असं काही असेल तरी काहीच हरकत नाही. जर तू अर्पितासोबत डेटवर जात असशील तर माझी काहीच हरकत नाही. शौर्य म्हणतो, नाही मम्मा, अगं ह्यांच्या नादी तू तरी लागू नकोस ना, मी कुठेही डेटवर वगैरे जात नाही, माझं महत्त्वाचं काम आहे आणि त्याचसाठी मी जात आहे. मॉम, अगं भारत. तर असं म्हणत शौर्य शांतच होतो. तर आता हे ऐकताच विजया काकू विचारतात, भारत आता हे काय आता? तर शौर्य म्हणतो, भारतनगरच्या आसपास एका क्लायंटला भेटायला जायचं आहे, त्याच्यासोबत मीटिंग आहे आणि म्हणूनच तर मी जात आहे, मी अर्पिताला भेटायला जात नाही आहे, प्लीज मला समजून घ्या. असं म्हणत शौर्य समजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सर्वच जण अर्पिता नावाचा जप करतात आणि सगळ्यांना असंच वाटत असतं की शौर्य खोटं बोलून अर्पिताला भेटायला जात आहे. तर सोनल म्हणते, अच्छा, म्हणजे क्लायंटनीच सांगितलं आहे का परफ्यूम? आणि त्यानंतर मोनल म्हणते, स्प्रे करून यायला. तर आता शौर्य म्हणू लागतो, प्लीज मला जाऊ द्याल का? तर त्यानंतर शौर्य म्हणतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला जावं लागत आहे. मी कुठल्याही मुलीला अजून पसंत वगैरे काही केलं नाही आहे किंवा कुठल्याही मुलीला भेटण्यासाठी जात नाही आहे आणि तसं जर काही असेल तर मी तुम्हाला सांगेनच. तर विजयाताई म्हणतात, एक मिनिट, अरे आता कुठली मुलगी वगैरे काही पाहायचं नाही, कारण आपण मुलगी पसंत केली आहे. तुझं लग्न अर्पितासोबतच असेल आणि वेगळं काही असेल तर अगोदरच सांगा, नाहीतर आमचं नाकच कापशील. तर शौर्य म्हणतो, कान नाक काहीही कापलं जाणार नाही, तुम्ही काळजी करू नका. परंतु आता मला येऊ द्याल का? आणि हो,
तुम्हा दोघींकडे ना मी आल्यानंतर पाहीनच, असं म्हणत शौर्य निघालेला असतो. तर सोनल मोनल आता शौर्याची मस्करी करत म्हणतात बाय कूल. तर शौर्य म्हणतो बाय असं म्हणत शौर्यही निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता विक्रांत काहीही झालं तरी पद्मा पोलीस स्टेशनला जायला नको यासाठी पद्माला धमकावण्यासाठी आता तिच्या चाळीच्या तिथे आलेला असतो. आता एका व्यक्तीला तो विचारतो पद्मा कदम कुठे राहते माहीत आहे का? तर ती व्यक्ती म्हणते की हो 19 नंबर चाळीत. असं म्हणताच आता विक्रांत त्या दिशेने निघालेला असतो. तर दुसरीकडे पद्मा इथे जहांगीरदारांच्या घरी आले की नाही हे पाहण्यासाठी आता अर्पिता त्यांच्या घरी आलेली असते. अर्पिता घाबरतच जहांगीरदारांच्या घरी येते आणि विजय काकूंना आवाज देऊ लागते. दिव्या म्हणते अर्पिता ग काय झालंय? परंतु अर्पिता फक्त आता काकूंना आवाज देत असते. काकू म्हणतात अर्पिता अगं तू तर आज शौर्यसोबत डेटवर डिनरसाठी जाणार होतीस ना? तर अर्पिता म्हणते डिनरसाठी? हो हो आमची चुकामुक झाली असेल, मी शौर्यला फोन करून कळवते. तर विजय काकू म्हणतात आणि हो पद्माने पुरणपोळ्यांचा डबा दिलाय ना? आता मात्र अर्पिता शांतच होते आणि म्हणते पुरणपोळ्या हा घेतल्या असतील विक्रांतने. तर त्यानंतर आता विजय काकूंना अर्पिता विचारते काकू अजूनही पद्मा घरी आली नाहीये का? तर विजय काकू म्हणतात नाही ना अगं ती घरी तर आलीच नाहीये आणि फोनही उचलत नाहीये आणि ती घरी नाही म्हणून माझ्या सासूबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेतलंय आणि मला काय काय ऐकून घ्यावं लागलंय ते माझं मला माहीत आहे. तर विजय काकू म्हणतात पण ही पद्मा कुठे काहीच कळत नाहीये. इकडे मात्र अर्पिता घाबरून गेलेली असते. अर्पिताला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर विजय काकू अर्पिताला म्हणतात अर्पिता काय झालंय, तू अशी का घाबरलीयस? तर अर्पिता म्हणू लागते काही नाही काकू, परंतु हर्षवर्धन अंकल कधी येणार आहेत? तर आता विजय काकू म्हणतात त्यांच्या जाण्याची वेळ निश्चित असते परंतु येण्याची काही निश्चित नसते. पण तुझं त्यांच्याकडे काही काम होतं का? ते तर घरी नाही आहेत पण तू मला सांगू शकतेस. अर्पिता ग काय झालंय? आता अर्पिता काही बोलणार परंतु त्याचवेळी आता अर्पिताला युवराजचा फोन आलेला असतो. अर्पिता म्हणते बोल युवराज काय झालं आहे? तर युवराज अर्पिताला म्हणतो अर्पिता अगं विक्रांत रागानेच पद्माच्या घरी गेला आहे आणि तुला तर माहीतच आहे ना तो किती गरम डोक्याचा आहे. आता तूच त्याला थांबवू शकतेस, तूच या सगळ्यातून त्याला वाचवू शकतेस. आता अर्पिताच्या समोर विजया काकू असतात आणि म्हणूनच अर्पिता म्हणते हो ही मीटिंग नीट होणार आहे पण हो मी येईपर्यंत प्रेझेंटेशन देऊ नका, माझ्यासाठी थांबा. असं म्हणत अर्पिता फोन ठेवते. विजया काकू म्हणतात काय झालं, कोणाचा फोन होता? अर्पिता म्हणते एक अर्जंट मीटिंग आहे आणि त्यासाठी जावं लागणार आहे आणि त्याचसाठीच मी सल्ला घेण्यासाठी हर्षवर्धन अंकलकडे आले होते परंतु चला आता मला यायला हवं. तर विजया काकू म्हणतात अर्पिता ही कामं होतच राहतील परंतु एवढ्या रात्री तू कुठेही जाणार नाहीयेस. अर्पिता म्हणते नाही काकू मला यावं लागेल. असं म्हणत अर्पिता धावत पळत तिथून निघून जाते. तर इकडे दिव्या म्हणू लागते ही अर्पिता एवढी घाबरलेली का दिसत होती? एवढी नक्की कोणत्या विचारात होती? नक्की काय चालू असेल? आणि अचानकच घरी आली, पद्माची चौकशी करते, नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे. म्हणजे अर्पिताच्या मेहंदीचा रंग वेगळाच वाटत आहे. असं म्हणत दिव्या आता नक्की अर्पिताचं काय चालू आहे याचा विचार करत असते. तर दुसरीकडे आता ऊर्जासोबत पूर्वाताईसुद्धा पद्माच्या घरी आलेले असतात परंतु पद्मा नकार देत म्हणते नाही या केससाठी मी तयार नाही, काही झालं तरी ही तक्रार मी नाही फाईल करणार. पूर्वाताई ऊर्जा दोघेही तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु पद्मा घाबरून गेलेली असते आणि या सगळ्याला तयारही होत नसते. पद्मा खूप बिथरून गेलेली असते. पूर्वाताई तिला शांत करतात आणि म्हणतात तुला केस करायची नाही आहे ना, नको करूस, तुला शांत बसायचं आहे ना, बस. पण याने काय होणार आहे ग पद्मा, सांग ना. ती मुलं यापुढे कुठल्याही मुलीवर अत्याचार करायचे थांबणार आहेत का? आज तू याला बळी पडलीस, उद्या दुसरी कुठली तरी मुलगी बळी पडेल परंतु हे प्रकरण इथे थांबेल का असं वाटतंय तुला? पद्मा नाही. तुला नक्की भीती कशाची वाटते? ती मुलं श्रीमंत घरची आहेत म्हणून? परंतु असतील श्रीमंत घरची पण तुझ्यासारख्या साध्या चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य मुलीवर विनयभंग करण्याचा अधिकार मिळतो का ग त्यांना? आणि हा अधिकार त्यांना कोणी दिला? तू, मी की न्यायालयाने, कायद्याने कोणी दिलाय सांग ना पद्मा. पद्मा आज त्यांच्या अशा वागण्यामुळे तू स्वतःची काय अवस्था करून घेतलीयस ही पाहिलीयस का ग तू आरशात? आज तुला स्वतःला किती त्रास होतोय हे तू पाहिलंयस का? पद्मा या सगळ्याने काय होणार आहे? फक्त तुला त्रासच होणार आहे. आणि काय झालं पद्मा, कसला विचार करतेस? बंटीची काळजी वाटते का? पण तू बंटीची काळजी करू नकोस, आम्ही आहोत त्याच्यासोबत. तर ऊर्जा म्हणते हो पद्मा आमच्यावर विश्वास ठेव, बंटीला काहीही होणार नाही, आम्ही त्याला काहीही होऊ देणार नाही, आम्ही आहोत तुमच्यासोबत. असं म्हणत तिला धीर देत असतात. ऊर्जा म्हणू लागते काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर ही केस नोंदवण्यासाठी, आपल्याला ही तक्रार नोंदवण्यासाठी आता पोलीस स्टेशनला जावंच लागेल. तर दुसरीकडे आता विक्रांत पद्माला थांबवण्यासाठी तिच्या चाळीपर्यंत पोहोचलेला असतो.
इकडे ऊर्जा आणि पूर्वाताई पद्माला आधार देत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता ऊर्जा पद्माला त्या मुलाचे फोटो दाखवते. तर ऊर्जाला पद्मा म्हणू लागते, हो ताई, हीच ती मुलं आहेत. तर आता ऊर्जा म्हणू लागते, चल उठ, पोलीस स्टेशनला जाऊयात. तर ऊर्जाला पद्मा म्हणू लागते, नाही ताई, ही श्रीमंत घरची पोरं आहेत. तर त्यानंतर आता ऊर्जा रागानेच म्हणते की श्रीमंत घरची असो किंवा गरीब घरची, त्याने स्त्रीवर अत्याचार केला आहे. स्त्री अत्याचार हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तुझ्यावर हात टाकून त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे की त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी आणि मी ती शिक्षा त्यांना देणार आहे. आता मात्र ऊर्जा पेटून उठलेली असते. तर त्याचवेळी विक्रांत मोठ्यानेच म्हणतो, कुठे आहे ती पद्मा? हिंमतच कशी होईल तिची पोलीस स्टेशनला जायची? आता तो विक्रांतचा आवाज ऐकल्यानंतर इकडे पूर्वाताई, ऊर्जा आणि पद्मा सर्वजण विक्रांतला बाहेर पाहतात. आता या सगळ्यातून ऊर्जा कशा प्रकारे मार्ग काढेल आणि आता ऊर्जा पोलीस स्टेशनला पद्माला घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरेल का? आणि विक्रांत या सगळ्यामध्ये कशा प्रकारे अडकेल? विक्रांतचं सत्य आता जहांगीरदारांना कळेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.